गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. वेगळ्या व्हिडिओमधून आपण दररोज काय काय बोलू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी जर इंग्लिशमध्ये बोलायच्या झाल्या तर त्याचे खूप सारे व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहेत आणि अजूनही करणारच आहे. म्हणजे दररोज बोलत असताना प्रत्येक वेळेस चला हे ग्रामरचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा हे टेन्सचा वापर करायचा आहे, हे असंच बोलायला पाहिजे ते तसंच बोलायला पाहिजे असं लक्षात ठेवून आपण बोलू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इन जनरल गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण इन जनरली मराठीमध्ये सहज बोलून जातो, हिंदीमध्ये बोलू जातो, म्हणजे आपलं जे काही मदर टंग आहे त्याच्यामध्ये आपण सहज बोलू जातो कारण तेच ऐकत आलेलो आहोत आणि आपण तेच बोलतोय. पण इंग्लिशमध्ये तसं होत नाही. का होत नाही? बिकॉज वी डोंट लिसन टू. आपण खूप जास्त काही इंग्लिशमध्ये ऐकत नाही, म्हणून आपण असे वेगवेगळे एक्सप्रेशन्स बघतोय जेणेकरून आपण ते एक्सप्रेशन सारखं सारखं ऐकून आपल्या बोली भाषेमध्ये इंग्रजी सेंटेन्सेस काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. जसं की काय होईल, जर आपल्याला इन जनरली बोलायचं असेल तर तो आला तर काय होईल, तू गेलास तर काय होईल, आपण असं सहज बोलतो. तर हे जर बोलायचं झालं इंग्लिशमध्ये तर आपण काय बोलू शकतो, तर व्हॉट विल हॅपन बाय, एखादी गोष्ट जर केली तर काय होईल, याच्यासाठी आपण हे एक्सप्रेशन यूज करणार आहे. सम सेंटेन्सेस ऑलरेडी दिलेले आपण त्याच्यावर डिस्कशन करू. त्याला सांगून काय होईल, म्हणजे आपण डिस्कस करतोय काहीतरी बोलतोय आणि म्हणतो अरे त्याला काय सांगून होणार आहे, म्हणजेच त्याला सांगून काहीही उपयोग नाही, इनडायरेक्टली असं बोलायचं आहे. सो व्हॉट विल हॅपन बाय टेलिंग हिम, त्याला सांगून काय होईल, तो काय करेल का, या अर्थाने. खरं बोलून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय टेलिंग ट्रूथ. गप्प बसून काय होईल, काहीतरी झालेलं असेल म्हणून समजा मे बी तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुम्ही जिथे शिकत आता इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये आणि कोणीतरी तुम्हाला काहीतरी केलेलं आहे आणि तुमचा फ्रेंड, तुमचा कॉलेज तुम्हाला म्हणतो अरे गप्प बसून काय होईल, मीन्स तो तुम्हाला सांगतोय की तू जाऊन बोल इनडायरेक्टली. सो गप्प बसून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय स्टेइंग सायलेंट. रागाला येऊन काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय गेटिंग अँग्री. प्रयत्न केल्याने काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय ट्राईंग. तक्रार करून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय कंप्लेनिंग. उशीर करून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय डिलेइंग. म्हणजे ती गोष्ट केल्यानंतर काय होईल असं इन जनरली आपण बोलतोय. त्याला विचारून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय आस्किंग हिम. प्रामाणिक राहून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय बीइंग ऑनेस्ट. भांडून किंवा भांडण करून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय फायटिंग किंवा कॉरलिंग. रडून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय क्राईंग. वाद घालून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय आर्ग्युइंग. जेवण सोडून किंवा जेवण न केल्याने काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय नॉट हॅव्हिंग फूड किंवा नॉट ईटिंग फूड. नॉटचा यूज केलेला आहे कारण ते नकारार्थी शब्द आहे. फक्त चर्चा करून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय डिस्कसिंग ओनली. आणि सत्य लपवून काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय हायडिंग द ट्रूथ. आता तर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक वाक्यामध्ये हेच घेतलेले कारण आपल्याला हेच एक्सप्रेशन यूज करायचे. काय होईल, व्हॉट विल हॅपन बाय. आफ्टर बाय आपण प्रत्येक ठिकाणी क्रियापदाचं आयएनजीचं रूप घेतलेलं आहे, म्हणजे तो काय आहे, दॅट इज नॉट अ कंटिन्युअस टेन्स, ॲक्च्युअली दॅट इज अ जेंडर. तो काय आहे, नाम आहे. टेलिंग सांगणे या अर्थाने, म्हणजे सांगून काय होईल, बाय टेलिंग, बाय हायडिंग, बाय रिव्हिलिंग या अर्थाने आपण याचा काय केलेला आहे, वापरले. आता बोलत असतानाचे कोणकोणते काय होईल असे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत किंवा बोलता ते बघा, त्यांची लिस्ट करा आणि या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे पहिला जो सेंटेन्स असणार आहे हाफ ऑफ द सेंटेन्स हाच असेल व्हॉट विल हॅपन बाय. व्हॉट विल हॅपन बाय हायडिंग द ट्रूथ. व्हॉट विल हॅपन बाय रिव्हिलिंग द सिक्रेट. गुपित उडून काय होईल, जर सांगायचं झालं तर रिव्हिलिंग द सिक्रेट असा होणार आहे. गाडी विकून काय होईल, जसं की आपल्या कुणाकडे जसं अडचण आली म्हणून समजा, मग ते डिस्कशन करत असताना म्हणतात चल आपण गाडी विकू. मग ती व्यक्ती काय म्हणते, अरे गाडी विकून काय होईल, म्हणजे यू हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. तुम्हाला भरपूर सारे पैसे पाहिजेत काही खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी आणि गाडी विकून काय होणार आहे या अर्थाने बोलताना म्हणणार आहे व्हॉट विल हॅपन बाय सेलिंग द बाईक किंवा सेलिंग द गोल्ड. सोनं विकून काय होईल, म्हणजे तुम्हाला पाहिजे अमाऊंट खूप आहे आणि तुम्ही जे विकत आहात ती थोडीशीच गोष्ट आहे, हे सांगण्यासाठी आपण काय करू शकतो, अशा प्रकारचे एक्सप्रेशनचा वापर करून दररोजच्या बोली भाषेमध्ये यूज करून आपण काय करू शकतो, एक्सप्रेशन्स जे आहेत त्याचा वापर करू शकतो. असे वेगवेगळे व्हिडिओज ऑलरेडी मी केलेले आहेत, अजूनही करणार आहे. फक्त ग्रामर शिकलो आणि बोललो त्याला प्रोसेस खूप जास्त लागते, पण जर तुम्हाला एक्झॅक्टली द एक्सप्रेशन फॉर डेली यूज
पर्पज जर तुम्हाला दररोज सांगत गेले तर तुम्ही त्याचा काय करू शकता, उपयोग करून दररोज बोली भाषेमध्ये त्याचा वापर करू शकता. थँक्स फॉर टुडे. साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. फक्त चेंज तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा एवढा हाफ ऑफ द सेंटेन्स चेंज करायचा आहे आणि तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल्स काय करायचे, लिहायचे. अदरवाईज बाकीचा हाफ ऑफ द सेंटेन्स तर सगळीकडे सेमच येणार आहे. फक्त तुम्हाला चेंज करायचा आहे मराठीमधला पहिला आणि इंग्लिशमधला शेवटचा हाफ ऑफ द पोर्शन. म्हणजे तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस, तुमचे स्वतःचे एक्झाम्पल्स तुमच्याकडे तुमच्या वहीमध्ये राहणार आहेत. ओके, दिस इज फॉर टुडे. थँक्यू.